मामा बाकी कार्यक्रम एक नंबर झाला पण हा सगळेजण नाव काढून राहिले ना. तरी आपल्याकडे वेळ कमी पडला म्हणून सांगा, नाही तर तुम्हाला सांगतो ना 3 तास त्याला जागेवर उठू दिलं नसतं, असं व्याख्यान केलं असतं का नाही. हे पहा सगळेजण हे पहा जागेवर हल्ले नसते. पण हे बी छोटा झाला पण एक नंबर कार्यक्रम झाला मामा. कसं आहे माहितीये का, तुम्ही जे शिवाजी महाराजाबद्दल माहिती दिली ना, अरे शिवाजी महाराज समजल्याशिवाय राहत नाही ना सगळ्याले. आता आपण प्रयत्न केला बुवा, बाकी सगळे आपापल्या स्वभावावर असते. बरं ते सगळं जाऊ द्या मामा, पण बाकी व्यवस्था एक नंबर झाली ना तुमची? हा, खाण्यापिण्याची काही म्हणजे गैरसोय झाली नाही ना? आमच्यापेक्षा तर तुमची सोय करून घेतली म्हणा तुम्ही. हा आमच्यासाठी आणलेले पानं अर्धे निर्दे येईनच गप्प करत जाय ना. हा कोणा काही द्यायला तिकून की हेच आपल्या मधातल्या मधात. कोणाच्या घरी चहा घ्यायला गेलो, हा चहा घेत नाही म्हटलं तरी जबरदस्ती मांडा लावत जात नाही. हा आणि मग सगळ्याचा चहा एकटीच वरपत जायचं. बहाना लागेल बाकी येईल. हा नाव महाराजाचं फायदा यायचा. हो कंदील आबाजी, हा तुम्ही होते म्हणून एक नंबर सोय झाली ना आमची. हा म्हणा लागेल बाकी बाकी काहीच कमी नाही आहे, सगळं काय बद्दलशीर झालं. चला मग आता आम्ही निघतो. बरं ठीक आहे या मग. शिवलाल ते पॅकेट देऊन देते. चला आता मामाला पाकिट देऊन दिलं ते. हा गेले ते मामा, काही टेन्शन नाही, खुश झाले ते एकदम. हा ते म्हणे राजा एवढे पाहिजे नव्हते म्हणे पैसे. पण जाऊ द्या, बरं झालं आपल्या गावाचं नाव निघालं ना. आणि मी काय म्हणतो कंदील आबाजी, ते तुम्हाला मी फोटो ते दिले होते, सगळे बातमी दिली होती, ते काल छापली का नाही मग? हा पेपरवर दिली का नाही? हो दिली ना, कालच तर पाठवली मॅच चिमनरावकडे. हा आता बहुतेक आजच्या पेपरवर आली असेल ती बातमी. बरं झालं ना, तेच म्हटलं. कसं आहे माहिती का, आता गावातले कार्यकर्ते आहे आपले, हा त्याचं नाव जरासं गेलं पाहिजे ना बाहेर. सांग आता, गावातल्या कार्यकर्त्याचं म्हणते का याचं नाव पुढे करू आले हे ते समजत नाही. हा जास्तीत जास्त फोटो याचेच तर दिले त्यानं. हा त्या दवाखान्यात फळ वाटप करताना, हे करताना, हा शाळेत वस्तू वाटप करताना याचाच फोटो, बाकीचे राहिले माग. काही टेन्शन नाही, पहिल्याच पानावर छापायला सांगितली मॅच चिमनरावले. हा मोठी बातमी दे म्हटलं, सगळ्याला माहित पडली पाहिजे. पण मी काय म्हणतो शिवलाल, तू जे फोटो दिला आले का ते रक्तदान करताना, तू आता रक्त दिलं नाही रे. तुझा फोटो कसा आला मग त्याच्यात? येले काय माहित आहे, बयाच बेडवर झोपलो आणि काशाला काढायला लावला फोटो. हो कंदील आबाजी, ते ब्लड बँकवाल्यानं जबरदस्ती मला झोपवलं बा आणि फोटो काढून घेतला. ते म्हणे पाहिजे म्हणे, कसं आहे माहिती का, रक्तदान झालं हे माहित पडलं पाहिजे म्हणे. डॉक्टरनं जबरदस्ती म्हटलं का येणंच पुढे पुढे केलं, देव जाणे. बरं ते जाऊ दे शिवलाल, फोटोचं काय नाही, कोणाचा एकाचा फोटो दिला ना फार चांगला आहे. पण मी काय म्हणतो, ले का तुम्ही दोघंच राहिले ना बे. हा तू कंदील आबाजी दोघांनाच रक्तदान नाही केलं, बाकी सगळ्यांनी केलं ना. हा दोघांनी करायला नव्हतं पाहिजे का? हो शांताराम भाऊ, मी कालच ठरवलं होतं. हा 2-4 बाटल्या म्हटलं रक्त देऊन द्या म्हटलं आपलं. हा आपलं रक्तदान करावंच लागते आपल्याला. पण कसं आहे माहिती का, हे आता हे कामाच्या याच्यात गेलो आम्ही तिकडे, ते फळ वाटप करायला. हा शाळेत तिकडे त्या दवाखान्यात, तिकडे फिरण्यात लय टाइम गेला ना आमचा. हा तिकडून आलो तर याचं सगळं गुन्हा झालं होतं. म्हटलं जाऊ दे आता बा, दुसऱ्या वेळेस पाहता येते कधी. बरं जाऊ दे शिवलाल भाऊ, ते काम आपलं मेन होतं ना. हा एवढे मोठ्या सगळ्या शाळेनं गेले तुम्ही, तिकडे ते सगळ्याला वाटप केला. इकडे दवाखान्यामध्ये जाऊन ते सगळ्यांना म्हणजे वस्तू वाटणं एवढं काय सोपं नाही ना ते. अरे बाबा झाबरू, सामाजिक कार्य म्हटलं की आपण मागू पुढे पाहत नाही मग. हा मग आपण पुढे जात असतो. सांग आता, मोठा सामाजिक कार्य करणारा म्हणा. हा मला का माहित नाही का, पहिले मलाच त्याने चोळून दिलं होतं ना, विरोध करू राहिला होता ना या कार्यक्रमाले. हा आता याच्या हस्ते म्हटलं तर म्हणलं की आता लगे तोड करू राहिला. आता सांगते म्हणजे मोठा मी पुढे जाऊ म्हणते. चालवा झाबरू, हे करा तुम्ही आता, आठवा तुमचे काम. मी जातो जरा, ते पेपर आले असेल ना. मला जावं लागते टपालवर. बरं काय हरकत नाही. हे आम्ही आता हे मारतीला मदत करतो ना, ते टेजगीज काढून घ्यायला सगळं, ते बॅनर गिनर सगळे काढून घ्यायला लागेल ना. ते सगळं आम्ही मोकळं करतो. जा मग तुम्ही आणा ते पेपर आणा. हो जाओ कंदील आबाजी लवकर. हा आपली बातमी मी आली का नाही पाहिजा. डॅडी, कवठ्याची बातमी तर फ्रंट पेजवर आली बा. हा फ्रंट पेजवर पाय बरं, काची वाच बरं. मंगरुळपीर तालुक्यातील कवठळ या गावी शिवजयंती उत्साहात साजरी. कवठळ या गावातील तरुणांनी शिवजयंतीचा औचित्य साधून अनेक अभियान राबवण्यात आले, ज्यामध्ये रक्तदान शिबिर, शालेय वस्तू वाटप, त्याचबरोबर दवाखान्यामध्ये फळ वाटप, अशा प्रकारे अनेक अभियान राबवण्यात आले, ज्यामध्ये शिवलालजी टोयगोटे यांच्या हस्ते दवाखान्यामध्ये फळ वाटप करण्यात आले, तसेच शालेय वस्तू वाटप करण्यात आल्या. सांग आता, या शिवल्याचं नाव आहेत का त्याच्यात? पाय बरं आणखी पुढे काय लिहिलं पाय बरं. यावर्षी शिवजयंतीला डीजे न वाजवता अनेक सामाजिक कार्य करून कवठळ गावातील तरुणांनी एक आदर्श निर्माण केलेला आहे. असे सामाजिक विचार मनात ठेवून कार्य करणाऱ्या जय बजरंग मित्र मंडळ, तसेच गावकरी मंडळी व शिवलालजी टोयगोटे यांचे खूप खूप कौतुक होत आहे. सांग आता, त्या गावातल्या पोरानं सगळं कार्य केलं सर रे, हे शिवल्याचं नाव पुढे पुढे येऊ राहिलं. पाय बरं, त्या शिवल्याचं नाव आहेच त्याच्यात. जाऊ दे बा, ते वाचू नको पुढे काय ते. वाचायचं जाऊ द्या डॅडी, हे पाना फोटो. त्या शिवल्याचेच फोटो आहे ना सगळे. किती फोटो आहे पाना. हे शाळेत लगे वस्तू वाटताना, हे दवाखान्यात फळ वाटप करताना,
पा रक्त रक्त देऊ राहिला हे पा बेडवर झोपून. हा पाहिलं ते एक बरी सुई लावलेली नाही वाटते त्याला. कायचं रक्तदान करते का बे? उगं झोपल्याचं नाटक केलं असेल त्यानं. हा रक्त देऊ राहिलो म्हणून. हा पण का याचे सगळे फोटो आले म्हटल्यावर हा आपल्या पंचकोशीतले सगळे सर्कल मधले सगळे ओळखतील ना त्याले. हा लय नाव गाजू राहिलं रे त्याचं. तेच तर म्हणत होतो डॅडी. हा एक तर तुमच्या विरोधात उभा राहणार आहे म्हणते ते जिल्हा परिषदले. हो ना त्याचीच तर काळजी वाट राहिली. हा नाही नाही याचा काहीतरी गेम करायला लागते भाऊ आपल्याला. हा त्याशिवाय जमत नाही आपल्याला. काय त्याचा काटा. हा मी काय म्हणतो माणसं तर आहे आपल्या जोडलं. हा कोणती माणसं येते आपल्याला पैसा फेकल्यावर कोण नाही येतो. हा मी काय म्हणतो काही ना काही विचार करायच्यावर. काय विचार तर करायचा आहे त्याचा. मी काय म्हणतो त्याच्या भतीजाला फोन लावतो मी. हा ती आली की पाहू मग आपण काय करायचं ते. बरं ठीक आहे करा मग लवकर काहीतरी. हा मी येतो तोपर्यंत दवाखान्यातून राऊंड मारून येतो ना. काय ये मग तुम्ही जाऊन. हा मग पाहता येते काय करायचं ते. शिवल्याले त्याच्या गावाल्याले आजचे दिवस मारा म्हणा किती उड्या मारतात ये. हा पण उद्या पाहा ना मग काय होते तुमच्यासोबत ते. नाही पण सरपंच खरंच हा यावर्षी कार्यक्रम लय एक नंबर झाला ना आपला. हा सगळेजण नाव काढून ना राजू एक नंबर झाला म्हणे. हा हो कार्यक्रम झाला एक नंबर. हा पण हे कार्यक्रम करणारे मागे राहिले आणि ते शिवल्याच पुढे गेला ना. हा सगळे फोटो राहते ते पेपरवर पाहिलं मी. हा सगळे त्याचेच तर फोटो आहे रे. हा त्याच नाव पुढे केलं त्यानं. हे झाबरू गिबरूचा एखादा फोटो पाहिजे नव्हता का. हा झाबरूनले का एवढं काम केलं. हा राजा त्याचं नाव राजा मागे राहिलं. जाऊ दे ना देवदास काका. आपण का नावासाठी थोडी केलं काम हे. हा आपण सामाजिक कार्य करायचं म्हणून केलं ना. आपल्याला का नावावर हे करायचं होतं का. जाऊ द्या त्यात आलं ना कोणाचं तरी नाव आलं ना जाऊ द्या. हो ना पण तो त्याला विनाकारण मोठेपणा दिला का. हा त्याला काय मोठेपणा द्यायची गरज होती. आता काय सांगावं देवदास भाऊले. त्याचं नाव पुढं नसतं केलं तर त्यानं आपल्याला कार्यक्रम सुरुवात करू दिला नसता ना. जाऊ द्या बाकी काही नाही पण आपला कार्यक्रम एक नंबर झाला ना. हा त्याला महत्व आहे. हा एक तर तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब आले होते. हा ते एक नंबर काम झालं ना. हो पण जाबरू तुझ्या डोक्यात हे आंदोलन करायचं कसं काय आलं मधात. कसं आहे सरपंच साहेब त्या दिवशी आम्ही सामान घेऊन येऊन आलो होतो ना. तर ते मी ऍक्सिडेंट झालेला पाहिला. अहो ते ऍक्सिडेंट त्याच्यात गाडीला मोठा झेंडा बांधलेला होता. हा शिवाजी महाराजाचा. आणि ते झेंडा अटकून ते पडला गाडी. हा मग मी म्हटलं गड्या हे झेंड्याच्याने हे पडला. सांगा असेच झेंडे बांधून फिरतात लोक. म्हणून मी म्हटलं याच्यावर आता काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही. निवेदन दिलं होतं पण मला वाटलं आता हे काही आपलं निवेदन मान्य होणार नाही. हा कारण की असा काय कोणी कायदा काढते का. म्हणून मग मी त्यासाठी मग म्हटलं आता काहीतरी आपल्याला आंदोलन केलं पाहिजे. हा त्यात तुमच्या सगळ्याचा सपोर्ट भेटला मला. म्हणून ते एक नंबर काम झालं. हो ना एक नंबर काम झालं. हा लगेच जी आर आला ना सगळ्या ग्रामपंचायतले. हा कोणी जर म्हणते मोटरसायकलले 6 इंचाच्या वर मोठा झेंडा बांधत असेल तर त्याला 2000 रुपये दंड आहे. हा आणि ते झेंडा बांधलेला जर कोणी जर त्याची बातमी देत असेल तर त्याला 500 रुपये बक्षीस. हा एक नंबर काम झालं ते. खरंच ना याच्या पुढे मी सांगतो हे पा मोटरसायकलले मोठा झेंडा बांधून कोणीच फिरणार नाही. हो पण सरपंच हे आपल्या व्हिडिओ मध्ये झालं. हा पण प्रत्यक्षात असा जी आर आला पाहिजे ना. हा तर मग हे मोटरसायकल झेंडा बांधणं बंद होईल. होईलच ना मागू पुढे. हा जाऊ दे चांगल्या गोष्टीला वेळ लागत असते. हे बा मी काय म्हणतो जी आर जरी नाही आला प्रत्यक्षात तरी आपले व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी पाहिला का नाही ते तुम्हाला सांगतो ना मोटरसायकल मोठा झेंडा बांधणारच नाही. हो तेवढं जरी झालं का नाही तरी फायदा आहे आपल्याला म्हणा. कसं आहे माहिती आहे का हे मोटरसायकल मोठमोठे झेंडे बांधून फिरणं म्हणजे धोकादायकच आहे ना. चला मग मी बी वावराकडे राऊंड मारून येतो. कसं आहे माहिती आहे कालपासून गेलो नाही ना वावराकडे. हो ठीक आहे मग. हा मला जा लागते दुकान उघडायला लागल ना. अरे भगवान काशा. हा सोबती कुठे तुमचा. कोण शिवलाल भाऊ का. ते घरी आहेत बाबा. ते आज दिवसभर पेपरच वाचू राहिलेत. काय ते पेपरावर फोटो आलेले आहेत ना त्याचे. ते फोटोच पाहू राहिले दिवसभर. मला त्याची रात्र झोपही नाही वाटते त्याला. हा जेवायचंही काम नसत. हा ते फोटो पाहून ते बातमी वाचूनच पोट भरते त्याचं. अरे बबन काशा असा आहे भाऊ. हा करते कोण नाव कोणाचं होते पाय. हा पहिलं तसं पाहिलं तर या शिवलालचाच विरोध होता ना या कार्यक्रमाले. हा आता पाय कसं नाव हे झालं त्याचं. हा पुढे पुढे मोठेपणा मिळून राहिला ते. जाऊ द्या ना कधीराबाजी प्रत्येकाचा आपापल्या परीने फायदा होत असते. आता तुमचाही फायदा नाही झाला का. हा महाराजाच्या सोबत राहून तुमचा फायदा नाही झाला का आम्हाला माहित आहे ना. मस्त मजा केली ना तुम्ही तर. जाऊ दे ना तळा राखणारा जसं पाणी टाकतच असते. हा जाऊ दे सगळ्याचेच फायदा होते. पण मी काय म्हणतो आता हे शिवलाल आता येते का नाही घराच्या बाहेर येते का नाही मग. येते ते त्याचं प्लॅनिंग चालू आहे बाबा. आता काय म्हणते निवडणुकीला उभं राहायचं आहे ना. त्याच्यानंतर सगळी राजनीती करायची आहे म्हणते त्याला बाबा. काय त्याचा प्लॅनिंग करू राहिले काम आहे त्याचं त्याला माहित. अरे नाही रे आता पेपर. हा पेपरवर शिवलालचे फोटो आले. हे फोटो जर त्या खादोड्यानं पाहिले तर नाही का ते बी परेशान होईल मग. तर पाहिले असेल त्यानं. हा बातमी वाचली असेल त्यानं. त्याला तर वाटत असेल आता बाबा याचे एवढं नाव होऊ राहिलं हे आपल्याला लय भारी पडते. मी तर सांगतो ना हे बा ते काही ना काही याच्या विरोधात आणखी काही ना काही केल्याशिवाय राहत नाही.
हो मग या शिवलाले जरा पहिले सावध करजो. हा ते कमांडर घेऊन जाते ना एकटा. हा जाशील तर ना जरा सांभाळून जात जा म्हणा, नाही तर सांगता येत नाही ते झाल्यावर मधातच गेम करल. कादोडे कादोडे काय हे करते. हा शिवलाल भाऊ ऐकतात का खादोडेले? अरे माझ्या ते जर गेम करायला आले तर त्या खादोड्याचाच गेम करून टाकते ते. तस नको म्हणू काशा. कसं आहे माहितीये का, एक तर पहिलेच तर ते आपल्या गावाच्या मागे हात धुवून लागलेला आहे भाऊ. हा आणि एक तर हे शिवलालचं आता असं नाव झालेलं असलं का नाही. अबे ते तुला सांगतो ना, लय माणसं आणते इकून तिकून आणि त्याच्याजवळ पैसे फेकले गेले का माणसं लय भेटते त्याला कोणते ना कोणते. असू द्या ना, किती जरी माणसं भेटले त्याले तरी आपल्या गावाचं वाकडं नाही करू शकत ते. हो ते तर आहे म्हणा. पाहिलं ना आपण आता. हा लय त्यानं प्रयत्न करून पाहिलं ना, त्याच्या भतीजाला पाठवून पाहिलं, हा हाटेल्याला पाठवून पाहिलं, पण काहीच नाही करू शकला ना ते. हा आता काय करणार आहे ते. अरे बोला साहेब, कशी काय आठवण काढली बा आमची? हो काय सांगू तुम्हाला. हा हे शिवल्यानं लय नाकी नऊ आणलं ना. ते पाना पेपरवर त्याच्या बातम्या. हा आता पुढे आपलं इलेक्शन आहे. हा मोठा गोंधळ करू राहिला ते. काही नाही, बातमी पाहिली मी ते, सगळी माहिती बी काढली. हो त्याचं काही नाही काम. हा सगळं त्या गावाल्यानं केलेलं आहे. फक्त याचं नाव केलं ना पुढं. हो ना, ते तर आम्हाला माहित आहे. हा एका कोणाला 1 रुपया दान देत नाही राजू. हा रक्तदान केलं आणि हे केलं आणि एवढ्या मोठ्या वस्तू वाटल्या. हा 1 रुपया ते देते का ते त्याजवळचा. पण हे तुम्हाला सांगतो ना, सगळ्या गावाल्यांनी हे केलं आणि त्याला पुढं घातलं असल. हा त्याचं नाव झालं. पण ते आपल्याला भारी पडणार आहे ना. हा पुढे इलेक्शन मध्ये जर कसं आहे माहितीये का, असं जर याचं नाव होत राहिलं तर मग कसं माहितीये का, जरा पब्लिसिटी वाढते ना त्याची. याचा मागेच गेम होणार होता ना. हा पण ते आपलं साधलं नाही ना बरोबर. नाही त्या मीटरच्या याच्यात जर सापडले असते का नाही, तुम्हाला सांगतो ना, याचं नाव सगळं बदनाम झालं असतं. हो ना, पण तेव्हा ते जमलं नाही ना. आपला गेम आपल्यावरच उलटा पडला. ते जाऊ दे आता, ते झालं ते झालं. पण आता याच्या पुढे काय करायचं आपण मग? हा काहीतरी आयडिया काढा ना याच्यावर. आयडिया म्हणजे माडोक्यात एक आयडिया आहे. हा आणि आपल्याला 2 जण आणखी भेटणार आहेत. हा 2 दिवसानंतर सुट्टी होणार आहे त्याची. मग आम्हाला जेलमध्ये भेटले होते ना ते. हो लय खुंकार आहेत ना ते. हा त्याची सुटका होणार आहे आता 2 दिवसांनी. हा ते जर सुटून आले का नाही, मग पाहिजे याचा गेमच करतो आपण. हो का, दोघं म्हणजे ते खतरनाक आहे का एकदम? अरे 1 नंबर. मग पण ते 2 दिवस राजू. मग आता सध्या काय करायचं? कारण कसं आहे माहितीये का, हे पेपर पाहिलं की माझं डोकं फिनकून राहिलं. हा असं डोकं म्हणजे सनका निघून राहिल्या, ते तिलकच मारू राहिल्या. असं वाटते याचा आताच गेम कराव. हो ना, तुम्ही टेन्शनच नका घेऊ. हे पा 2 दिवस थांबा फक्त. हा 2 दिवसानंतर त्याचा असा गेम करू ना. हे पा ते माने ओढ काढणार नाही. हो आमच्यासोबत होते ना ते जेलमध्ये. हा मी पाहिलं ना त्याले. हो लयच खुंकार आहेत ते. हा ते तुम्हाला सांगतो ना, हे बा 1 नंबर काम होऊन जाते. फक्त 2 दिवस थांबा. डॅडी मी काय म्हणतो, हे चाचा म्हणतात ते बरोबर आहे. हा 2 दिवस थांबू ना मग आपण. हो 2 दिवसाचं काही नाही, पण सध्या आता ते नाचत असतील ना रे. हा उड्या मारत असतील. चांगलं काम झालं, चांगलं काम झालं, सगळे खुश असतील ना. सध्या म्हटलं काही ना काहीतरी केलं पाहिजे होतं आपण. बरं मी काय म्हणतो, हे बा आता या चाचाची माणसं आल्यावर तर मग तर आपलं काम होणारच आहे पटते. पण आता सध्या माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. मग अशी आयडिया आहे ना की पूर्ण गाव घायल होऊन जाईल. सांग ना मग लवकर, काय आयडिया आहे ते सांग. हा ते करू आपण मग. हा ते एकदा जरसं घायल झालं का नाही हे, मग पुढे पाहताच येते. मग हे चाचा आणि याची माणसं आली की मग ते तर पुरा गेमच करून टाकते त्याचा. आजचा एपिसोड जाऊ दे एवढा. हा मग सांगतो ना मी काय करायचं ते. असं म्हणतं का? बरं ठीक आहे ना, सांगतो मग. बरं चला बा मंडळी. हा लय उड्या मारून राहिले ते आता हे शिवलाल गिवलाल हे. हा याच्यावर काहीतरी इलाज काढला आम्ही. हा तसं तर 2 दिवसांनी चांगला गेम होणारच आहे त्याचा. पण सध्या आता आहे म्हणते आता याच्याजवळ जगदीशजवळ आहे काहीतरी आयडिया. ते करून पाहू पहिले. निवडणुकीमध्ये तर त्याला मात द्यायचीच आहे आपल्याला. हा त्यासाठी आता आपण कोण्या तऱ्हेला जाऊ. हा पण याचं काम केल्याशिवाय राहत नाही आम्ही. बरं चला पाहू आता पुढच्या एपिसोडमध्ये हा काय होते ते. तुम्हाला समजतेच मग काय करतो आम्ही काय नाही ते. चला मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे त्रिशा गौरव ठाकरे, निधीताई इंगडे, गुणवंत भाऊ गीते, विजू भाऊ दोहे, सुनील भाऊ नेवरे, किरण भाऊ खैरे, निखिल भाऊ गावंडे पाटील, निळकंठ भाऊ धानोरकर आणि श्रीकुमार भाऊ लांजेवार. त्याचबरोबर तुमच्या सगळे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.